श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण अवतार। आपण आतापर्यंत विष्णूचे 7 अवतार पाहिले आहेत। आता 8वा अवतार पाहूया। हा अवतार म्हणजे वसुदेव देवकीचा 8वा पुत्र भगवान श्रीकृष्ण। सर्वांना आपलेसे वाटणारे हे 2 अवतार आहेत। राम आणि कृष्ण हे भारतीयांचे हृदय सम्राट आहेत। म्हणून रामाप्रमाणेच श्रीकृष्णाचे चरित्र एका विशिष्ट दृष्टीने पाहूया। भारतात अनंत अवतार झाले आहेत। एका ध्येयासाठी संपूर्ण जीवन या देशासाठी लोकांनी समर्पित केले आहे। भारताच्या या नररत्नात शोभणारे श्रीकृष्ण कौस्तुभ मण्यासारखे आहेत। सर्वच दृष्टीने श्रीकृष्ण पूर्णावतार आहेत। धर्म केवळ दुर्बळ, शूद्र, लाचार लोकांसाठी राहिला होता। दुर्योधन, कंस, कालयवन, शिशुपाल, नरकासूर, जरासंध हे तेजस्वी, जीवनस्पर्शी तत्त्वज्ञान आणि धर्माचे विचारच करत नव्हते। जीवनाशी त्यांचा काही संबंध नव्हता। अशा काळात श्रीकृष्णाचा जन्म झाला। अधर्माची वृद्धी होते तेव्हा भगवान अवतार घेतात। श्रीकृष्णाने सर्व गवळ्यांना संघटित करून त्यांचे प्रेम संपादित केले। श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंसाने सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, परंतु कोणत्याही प्रयत्नात त्याला यश आले नाही। त्याने एक कारस्थान रचले। कृष्णाला आपल्या राज्यात बोलवून राजमहालात उतरायला सांगितले आणि प्रधानाला त्याच्या स्वागतासाठी पाठवले। परंतु श्रीकृष्ण अलौकिक बुद्धीचे होते। त्यांनी सांगितले की माझे आईवडील जोपर्यंत कैदेत आहेत तोपर्यंत मी राज्याचा उपभोग घेणार नाही, आणि म्हणून श्रीकृष्ण शहराच्या बाहेर एका बगीचात राहिले। त्यांना मथुरेचे लोक भेटायला आले। त्यांनी त्यांचे विचार समजावून घेतले आणि विचारले की कंसाची संस्कृती कशी आहे, तुम्हाला ती पसंत आहे का? तुम्हाला ती आवडत नसेल तर तुम्ही कंसाला विरोध केला पाहिजे, असे त्यांना समजावून सांगितले आणि लोकांशी जवळीक निर्माण केली। जेव्हा त्यांनी कंसाला ठार मारले तेव्हा कंसाचा एकही अंगरक्षक त्याला वाचवण्यासाठी आला नाही। सभेतील एकही माणूस त्याला विरोध करायला आला नाही। कृष्णाने सर्वांना आपलेसे करून घेतले होते आणि कंसाला मारून मथुरेचे संपूर्ण राज्य उग्रसेन यांना देऊन टाकले। कृष्ण म्हणाले की हे राज्य तुमचे आहे, तुम्ही हे सांभाळले पाहिजे। क्षणाचाही विलंब न लावता उग्रसेनाच्या चरणावर साम्राज्य समर्पण केले। हे हृदयाचे केवढे मोठे औदार्य आहे, असे श्रीकृष्णाचे जीवन आहे। श्रीकृष्ण महान पंडित आणि प्रखर बुद्धिशाली होते। सामाजिक आणि सांस्कृतिक उत्कर्षासाठी ते तत्पर होते। मानवाचे व समाजाचे अहिक आणि पारलौकिक आत्यंतिक कल्याण होणे तोच धर्म आहे, तीच नीती आहे, असे ते म्हणत असत। भारताचे वैभव म्हणजे महाभारत होते आणि महाभारताचे वैभव श्रीकृष्ण होते। जर महाभारतातून श्रीकृष्णाची वचने काढून टाकली तर त्याचे काहीच मूल्य राहणार नाही। श्रीकृष्णाच्या जीवनाचे महत्त्वाचे 4 पैलू आहेत। एक म्हणजे भक्तावर प्रेम। स्वभक्तावर त्यांचे अत्यंत प्रेम होते। ते जेथे जातील तेथे प्रेमाचा वर्षाव होत असे। दुसरे, गूढ राजनीतिज्ञ। तिसरे, रात्रंदिवस दैविक कार्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांशी मैत्री। आणि चौथे, मानवजातीसाठी महान उपदेशक, महान प्रवचनकार आणि जगद्गुरू। श्रीकृष्णांनी अनेक कार्य केले आहे। एक म्हणजे जरासंधाचा वध। जरासंधाने अनेक राजांना कैद केले होते, त्यांना सोडवण्यासाठी जरासंधाचा वध केला। दुसरे, कर्णाला शिकवणे। कर्णाला नम्रतापूर्वक श्रीकृष्णांनी सांगितले की तुझ्याजवळ कर्तृत्व आहे, तू संस्कृतीचे कार्य कर। तू जर सांस्कृतिक, दैवी निष्ठा आणि प्रेम संपादन करून पांडवांकडे आलास तर संपूर्ण यादव सेनेसह मी तुझा अनुयायी बनेल। तू संस्कृतीचा प्रेमी हो, याशिवाय मला अधिक काही नको। श्रीकृष्णाची वाणी तेजस्वी होती, ते स्पष्ट वक्ता होते। श्रीकृष्णांनी गीतेसारखे तत्त्वज्ञान दिले। गीतेत श्रीकृष्णांनी उत्कृष्ट भक्ती समजावली आहे। आध्यात्मिक दृष्टी समजावून कर्मभक्ती आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम जीवनात दाखवला आहे। 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की माझी येण्याची आता आवश्यकता नाही, मी सांगितलेले गीता तत्त्वज्ञान उपलब्ध आहे।
गीता ज्याच्या मस्तकात आहे तो तेजस्वी, उत्साही आणि चैतन्य संपन्न राहील. श्रीकृष्ण गोकुळात राहत होते म्हणजे गोकुळ हे आपले शरीर आहे. गो म्हणजे इंद्रिये आणि कुळ म्हणजे समुदाय. या इंद्रियांचा समुदाय म्हणजे गोकुळ. या गोकुळात कृष्ण जन्म केला पाहिजे. ज्याप्रमाणे हिरवेगार गवत पाहताच गायी ते खाण्यासाठी धावत जातात, त्याचप्रमाणे सुखाचा उपभोग दृष्टीला पडताच धावत जाणारे इंद्रियांचे समूह आपल्या शरीरात आहेत. इंद्रिय स्वैरपणे धावतात, त्यामुळे अस्वस्थता, अशांती, गडबड आणि अव्यवस्था निर्माण झाली आहे. या गोकुळात नृत्य नाही, संगीत नाही, मुरलीवादन नाही, त्यामुळे जीवन बेसूर झाले आहे. जीवन एका स्वरात व संगीतात चालले पाहिजे. एकामागून एक अनंत प्रवृत्तीची ओढाताण चालू आहे, त्यामुळे जीव घाबरून जातो. मनुष्य निर्णय घेऊ शकत नाही. समुद्र मंथनाप्रमाणे मनुष्याचे हृदय मंथन अखंड चालू आहे. या देहरूपी गोकुळात हे सागर मंथन चालूच राहते. एखाद्या वेळीच प्रेमाचा चंद्रोदय होतो. कधी कधी सगळ्या जगावर प्रेम करावे असे वाटते, तर कधी देश निर्माण होतो. अहंकाराचा या कालिया नाग मनाच्या पवित्र जळाला विषमय करून टाकतो. मीचे विषयुक्त फुतकार निघत असतात. यांना कोण नष्ट करेल? अगासूर, बकासूर, दंभासूर हे सगळे एकत्र झाले आहेत. त्यांच्यामुळेच पाणी गढूळ झाले आहे. जीवनात अंधकार पसरला आहे. जीवनाची स्पष्ट कल्पना होत नाही. हृदय कालिंदीला पूर आला आहे. जीवन किनारा स्पष्ट दिसत नाही. यांना आश्वासन देण्याची हिंमत केवळ श्रीकृष्णामध्ये आहे. त्या कृष्णालाच आपल्या जीवनात जन्माला घालायचे आहे. श्रीकृष्ण ह्या गोकुळात आले की आपल्याला गोप बालक बनायचे आहे. गोपाळ काय करतात तर ते गायीला मुक्तपणे चरू देतात. पण जेव्हा त्या गायी खड्ड्याकडे वळतात तेव्हा ते ताबडतोब त्यांना अडवतात. हा श्रीकृष्ण मुरलीचा आपल्या जीवनात प्रभाव झाला पाहिजे. त्यांच्या ध्येयाचा जन्म व्हायला पाहिजे. हे दिव्य ध्येय जीवनात यायला पाहिजे. ते जीवनात येताच श्रीकृष्ण मुरली वाजवून सर्व प्रवृत्तींबरोबर रासक्रीडा करतील. ते म्हणतील की मी मुरली वाजवतो, तुम्हा सर्वांना नाचावे लागेल, रास खेळावे लागेल. या सगळ्या प्रवृत्ती अंतःकरणात एकाग्र व्हायला पाहिजे. हे ध्येय जेव्हा मुरली वाजवतील, हाक मारेल, तेव्हा सत असत प्रवृत्ती चारही बाजूंनी फेर धरतील आणि असत प्रवृत्तीचे वस्त्रहरण होईल. तेव्हा त्या श्रीकृष्णाला शरण जातील, त्यांच्यासमोर मस्तक नमवतील. असे श्रीकृष्णाचे ध्येय जीवनात येईल, तेव्हाच ही गोष्ट शक्य आहे. कृष्णांनी सगळ्यांना असे संदेश दिला आहे की जडवादाच्या प्रवाहात स्थिर राहून न डगमगता उभे राहा. राक्षसी विचारवाल्यांना तुमची भीती वाटली पाहिजे. प्रभू कार्यासाठी सतत तत्पर असले पाहिजे. यासाठी तेजस्वी बनले पाहिजे. दैवी, आनंदी, सुखी, उत्साही, चैतन्यमय जीवन जगा हा संदेश दिला आहे. वसुदेव वसुतम देवम कंसचाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. तर ही होती भगवान विष्णूंच्या श्रीकृष्ण अवताराची चरित्रकथा.